नमस्कार सर्वांना. ऐकायला येते का आवाज? येतो माझ्यापर्यंत? आज 18 मे शनिवार थेट मेळावा आपण आयोजित केलेला आहे आणि त्यानिमित्ताने आपण सर्व इथे आलात. आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आता सरांनी सांगितलं ड्रेस कोड की आपण पांढरा, म्हणजे पांढऱ्याच्या विविध शाखा झाल्या, ऑफ व्हाईट, व्हाईट वगैरे वगैरे, परंतु पांढरा हा ड्रेस कोड ठेवलेला आहे कारण उन्हाळा वाढत आहे, तापमानाचा पारा चढताच आहे आणि त्यात थोडंसं कुठेतरी विरंगुळा मिळावा, सुटका मिळावी म्हणून आपण हा पांढरा आज ठरवलेला आहे. तर खूपसे त्या रंगात आलेले दिसत आहेत, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणि आमचे पाहुणे तर अगदी शुभ्र पांढऱ्या वेशात आलेले आहेत. दोन्ही पाहुणे धन्यवाद. तर आजचा हा जो थेट आहे, हा थेटचा मेळावा आपण दर महिन्याला एकदा घेत असतो, पण त्याची सुरुवात कशी? आपलं विलासा विरंगुळा केंद्र जननी आशिषमध्ये पूर्वी होतं. कोविडच्या पूर्वी आपण तिथे जमत होतो आणि विविध कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार व्हायचे. गाणी असायची, कराओके, दुएट, सादरीकरण, व्याख्यान, असे विविध प्रकारचे आणि डान्स सुद्धा होत होते. परंतु कोविडमुळे त्याला सगळ्याला फीट बसलं आणि मग हे जे सगळे, आणि त्यावेळी आपण 40-50 जण तिथे जननी आशिषमध्ये येत होतो आणि ते एकदम सगळं ठप्प झाल्यामुळे सगळेच नाराज झाले. कारण नेहमी भेटायची सवय झालेली होती प्रत्येकाला एकमेकांना आणि त्याला सगळी बंदी आली होती. लोक आपल्या घरात बंदिस्त झाला होता. अशा वेळी आपल्या परिवर्तनच्या प्रमुख वर्षाताई परचुरे यांची कल्पना होती. त्यांनी असं सांगितलं आपल्या खानोलकर सरांना की आपण ऑनलाईन सुरू करूया हे कार्यक्रम, आणि ऑनलाईनमध्ये ती जी त्यांनी सूचना केली त्याप्रमाणे सरांनी ती कल्पना उचलून धरली, अंमलात आणली आणि यशस्वीपणे राबवली. आणि जवळजवळ 4 ते 5 वर्ष आपण ऑनलाईन हा कार्यक्रम सुरू ठेवलेला आहे. तिथे पण 40 ते 50 जण या सुविधेचा लाभ घेतात. तर ही जी प्रथा आहे त्यामुळे आपले जे ज्येष्ठ सगळे जे नाराज झाले होते कोविड काळात, एकमेकाला भेटत नव्हते, परस्परांना भेटायची ओढ निर्माण झाली होती, त्यातून दुसरी कल्पना आली थेट महिन्यातून एकदा आपण सगळ्यांना भेटायचं आणि त्यासाठी आपण हा इथला शक्यतो हा विनायक हॉल आपण बुक करतो आणि तिथे आपण भेटतो, प्रत्यक्ष बोलता येतो. तेवढंच नव्हे तर ह्या ज्येष्ठांना आनंदी ठेवण्यासाठी आपल्या या केंद्राने आता कांदिवलीमध्ये साधारण 3-4 महिने झाले दर गुरुवारी, म्हणजे आठवड्यातून एकदा पुन्हा तिथे एक कार्यक्रम ठेवलेला आहे की तिथे आपण सगळेजण जातो, एकमेकाला भेटतो आणि जे ऑनलाईन कार्यक्रम घेतो तेच तिथे ऑफलाईन दर गुरुवारी शेड्यूलप्रमाणे टर्न बाय टर्न होत असतात. उद्देश एकच की आपल्याला सगळ्यांना आनंदी ठेवणं आणि सकारात्मकता आपल्यामध्ये वाढवणं. एवढंच नाही तर अजून आपले उपक्रम असतात की आपण वर्षातून एकदा पावसाळी सहल घेऊन जातो. 2 वर्ष सहल चालू झालेली आहे, आता जून महिना येतोय, आपण पुन्हा जाणार आहोत. आणि गेल्या वर्षी पहिल्यांदाच आपण आषाढी पंढरपूरची वारी केलेली आहे. आणि एक नवीन म्हणजे हॅपी स्ट्रीट पोलिसांनी सुरू केला होता. त्या हॅपी स्ट्रीटला आपण 2 वेळा सहभागी झालो होतो, एकदा MIDC मध्ये आणि एकदा फटकेवर. म्हणजे जिथे जिथे नवीन उपक्रम असतात, तरुणाई सुद्धा जिथे यायला मागे पडते, तिथे आपले हे सगळे ज्येष्ठ आनंदाने समाधानाने सहभागी. तर असा हा थेटचा कार्यक्रम. आजचा जो कार्यक्रम आहे त्यातला पहिला कार्यक्रम जो ठेवलेला आहे तो म्हणजे कविता संग्रह, त्याचा प्रकाशन सोहळा. आपल्या ज्येष्ठ श्रेष्ठ उत्साही हौशी आणि सादरीकरणात अग्रक्रमाने सहभागी होणाऱ्या भीमसेन जोशींच्या चाहत्या, आपल्या सर्वांच्या लाडक्या भारतीताई खानोलकर यांच्या कवितेचा प्रकाशन सोहळा आता इथे आपण आयोजित केलेला आहे. मी
स्टेजवर काही जणांना निमंत्रित करते. कृपया त्यांनी स्टेजवर यावं. आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या माननीय उमाताई आवटे पुजारी. त्यानंतर आजच्या कवयित्री भारतीताई खानोलकर. डॉक्टर वृंदाताई कौजलवीकर. सुनंदाताई जोशी. विकासभाऊ पाटील. मान्यवरांचं कुलदेव स्वागत करावं असं मी भारतीताईंना विनंती करते. वृंदाताई कौजलवीकर. सुनंदाताई जोशी. विकासभाऊ पाटील. आणि सुप्रियाताई सावंत यांचंही कुलदेव. मी गाड्यांसाठी आहे, मुलासाठी. छान उत्तम रीतीने सुप्रियाताई सुरुवात झालेली आहे कार्यक्रमाची. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जरा उष्मा होतोय. आणखी अर्ध्या तासाने हळूहळू मी सांगितलंय सूर्यदेव बाप्पाला 7 वर्ष लांब राहत होतो. मेसेज पोहोचला असेल इतक्यात की थोडा उष्मा कमी कर आणि जा बाबा असताना आम्हाला थोडा शांतता. आता आपल्याला माहिती आहे की कवी कुठपर्यंत पोहोचतो. माझा मेसेज गेला नसेल तर सगळ्या कवींना आणि लेखकांना प्रार्थना आहे, सांगा त्या सूर्यदेव बाप्पाला तुझा तळतळा कमी कर आणि लवकर पाऊस झाला येऊन दे माझ्याकडे. आम्ही केवढे श्रीमंत आहोत की आपल्याकडे ना डोंबिवलीमध्ये हिरे माणकांची रत्नांची खाण आहे. आणि याची प्रचिती दिलासा विरंगुळा केंद्रात आहे. दिलासा विरंगुळा केंद्र त्याचं वैशिष्ट्य म्हणजे जे नम्र आहेत, जे सगळ्यांबरोबर जाऊ शकतात, ते सगळे आपण इथे आहोत. आणि या नम्रपणा खूप मोठा महान गुण आहे. आणि कोण नम्र असतात? जे उंचीवर असतात तेच नम्र असतात. आपण उथळ गोष्टीला नम्र म्हणत नाही. आता अशा खाणीमध्ये माझ्यासारखे काही कामगार म्हणजे सगळ्या हिरेमाणकांचं दर्शन होतं, कुठेही लपलेलं असून दे. आणि त्याच्यातली बरेच हिरेमाणकं आपल्याकडे आपल्या ग्रुपमध्ये आहेत, डोंबिवलीत आहेत. आता उमाताई आवटे पुजारींचा विषय आला. प्रत्येक जण सांगतो ते आमच्या इनरव्हिसच्या आहेत, ते आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे. जेथे जातो तेथे तू माझा सांगती.
मी उमाताईंना सांगत होतो की असं स्थान यायला किंवा डॉक्टर वृंदाताई पण होत्या तिथे, खूप काही समाजाला दिलं लागतं, देणं लागतो आणि दिल्याची भावना राहते आणि त्याच्यात आपल्यापैकी प्रत्येक जण आहे, मी नाव घेतलं तर ती कमी करतात. हा, तर आता पुढच्या कार्यक्रमाला आपण जातो आणि त्याच्यात प्रथम आपण सोफियाताई, तो क्रम तुमच्याकडे आहे. आपल्या परिवर्तन महिला संस्थेच्या गंदे मॅडम आलेले आहेत आणि त्या नेहमीसारखे मागच्या सीटवर बसले आहेत. गंदे मॅडम या, आता मी कोणाची जे कौतुक केलं ते तुम्हालाही लागू आहे. आपल्या इथे या स्टेजवर या. विलासा विरंगुळा केंद्राचा जो आजींचं घर चालतं त्याला गीतांजली गंदे आणि सीमाताई घैसास हे दोघे प्रकल्प प्रमुख आहेत आणि भारतीताईंना विनंती करतो की गंदे मॅडमना पुष्प देऊन त्यांचं स्वागत. आज मी आपण सगळ्यांना हलवणार आहोत, तर बस आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. जो कविता संग्रह आहे त्याच्या प्रकाश. सुनंदाताई जोशी, तुम्हाला काही पुष्प सुमन सगळ्यांसाठी बोलायची आहे. नाही, सुनंदाताई, माझा गोंधळ होतोय कारण आजच्या कार्यक्रमात नंतर त्या बोलणार आहे, परंतु सुनंदाताई हे असं व्यक्तिमत्व आहे. पटपट बसून घ्या, ते उशीर आलेत त्यांनी. उशीर आलेत त्यांनी, पटपट बसून घ्या. हा सगळा कार्यक्रम रेकॉर्ड होतो, सगळा कार्यक्रम रेकॉर्ड होत आहे आणि त्याच्यात व्यत्यय नको आहे. सुनंदाताईंचं कौतुक करायचं एक कवयित्री म्हणून, तर आपल्या करोनाच्या काळात दररोज 1 किंवा 2 कविता प्रसिद्ध करणे आणि ह्या करीत असताना मी म्हणतो एक 500-700 कविता झाल्या असतील, म्हणजे शेकडो कविता असं धरायला हरकत नाही. एक दिवस त्यांचा मोबाईल बिघडला आणि सगळ्या कविता विरून गेल्या. ह्याचं मला दुःख जेवढं झालं की आता तुम्ही जेवढी उमाताईंनी हुरहुर व्यक्त केली, उमाताई त्या एक सिद्धीला गेलेल्या, त्यांना त्याचं दुःख नाही झालं. म्हणाल्या होतील ना निर्माण, नाहीतर नवीन होतील. आणि आजही त्यांनी तो आपल्या समोर विषय चालू ठेवलेला आहे आणि सुनंदाताईचा उल्लेख मी सगळ्यांसाठी केला आहे. आपण जगत असताना खूप काही जवळ करतो, खूप आपलं असतं, जे नाहीसं झाल्याचं अतीव दुःख व्हायला पाहिजे, पण तुम्ही त्याच्या पलीकडे गेलात आणि तुम्ही आमच्या सर्वांसाठी आदर्श आहे आणि म्हणून आज त्या स्टेजवर बसलेले आहे. कारण त्यांचं नाव घेतलं तेव्हा त्यांनाच प्रश्न पडला, मी का म्हणून. हा, त्याच्यानंतर मी वृंदाताई कौजलीकरांना 1-2 मिनिट प्रबोधन केलं. वृंदाताई. हॅलो, भेट आहे का? नमस्कार मंडळी. आता सगळ्यांनी शब्द आपला प्रबोधन करणे, जेवढी काही मोठी म्हणजे तुम्हाला प्रबोधन करावं अशी. आपण सगळे मित्रमैत्रिणी आहोत, एकमेकांशी मनमोकळ्या आपण गप्पा मारतो. मला या दिलासा विरंगुळा केंद्राचं अतिशय कौतुक आहे, कारण इथे ज्येष्ठांना इतका मान आणि मनमोकळेपणाने वापरायला मिळतं. वेगवेगळे कार्यक्रम सर आयोजित करतात, त्याच्यामध्ये पुस्तक प्रकाशनासारखं साहित्याची पण एखादी कृती
प्रकाशनासाठी त्यांनी घ्यावी, हे पण कौतुक आहे. की ते नाच गाणं, कोराग्राफी गाणं किंवा आणखी बाकीच्या सगळ्या गोष्टी मी मध्ये एका नाटकाच्या संदर्भामध्ये काही प्रयोग करून बघितले होते, तेव्हा इतकं इथे आल्यानंतर असं वाटतं ड्रेस कोड असतात, लहान मुलं शाळेमध्ये जाणारी आपलं बालपण आठवायचं आणि ते इथे सादर करायचं वगैरे, अशा गमतीशीर कल्पना सगळ्यांच्या डोक्यातून कशा निघतात याचं मला आश्चर्य वाटतं. आणि खरोखरी त्याला तुम्ही सगळे खूप छान पद्धतीने प्रतिसाद देता. म्हणजे असा एकही कार्यक्रम फ्लॉप केलेला नाही आहे की कुणी प्रतिसाद नाही दिला, तेव्हा तुमचंही खूप कौतुक आहे. आणि भारतीताईंचं तरी मी काय सांगू, ज्यावेळेला आम्ही ऑनलाईन कार्यक्रम करत होतो त्यावेळेला मी आतापर्यंत कधी कधी धूमकेतूसारखी उमटायची इथे, तेव्हा मी भारतीताईंचं प्रबोधन 4 मिनिटांचं जे होतं ते किती भारदस्त असायचं आणि वैचारिक असायचं हे मी अनुभवलेलं आहे. तेव्हा अशा या कवयित्रीचं ओंजळ नावाचा कार्यक्रम कविता संग्रह आज प्रकाशित होतो आहे. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि अशीच वारंवार त्यांची साहित्य प्रतिभा फुलू दे असे त्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद. डॉक्टर वृंदाताई, तुम्ही साहित्यात अनेक वर्ष आहात, पण हे जे काही दिलासा विरंगुळा केंद्रात चालत आहे हे क्रेडिट खरं मला नको. आपण नेहमी त्याच्यात व्हॅल्यू ॲडिशन देतो. तुम्ही पण एका कार्यक्रमात आम्हाला 9 रस अभिनयाचे शिकवलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्या मीनाताई सोनवणे, ते आज नाही आहेत, अमेरिकेत आहेत, 1 तारखेपासून येतील. तर ह्या ज्या सगळ्या कल्पना आहेत ना, नंतरच्या कॉलेज डे, बालदिन, शाळेचा, लहान मुलांचं शाळेचा युनिफॉर्म घालूनचं नृत्य आणि नाटिका आणि त्या नाटकातले बरेचसे अभिनय करणारी पात्र आपल्यात आहेत. हे जे सगळं आहे ना ते एखाद्या डोक्यातून येत नाही. फक्त आपल्याला आपली दिशा ठरवायला लागते आणि दिशा तीच आहे की जे आम्ही अगोदरच्या वयात केलं नाही, हे आपलं अंग नाही किंवा फील्ड नाही म्हणणारे आपण ते सगळं करू शकतो. पण आपल्याकडे एक ना छान लागण आहे. लागण कशाला म्हणतात? अहो, चारोळी स्पर्धा घेतली, याचा कुठेतरी कवीशी संबंध आहे ना. आणि कधी कोणी चारोळीचा चा बघितला नाही असे 24 जणांनी चारोळी पाठवली. म्हणजे ही भाग घेतात 40 जणांनी, सॉरी तिथे एन्सायक्लोपीडिया सानेजाई बसले, 40 जणांनी भाग घेतला आणि त्याच्यामध्ये आपण 3 बक्षिसं दिली. पण त्याच्यात पण एका दोघांना ज्यांनी आयुष्यात पहिल्यांदा चारोळी केली त्यांना मिळालेलं. आणि त्याच्यात काय होते, देवीदास पण होते, देवीदास महाजन, आता आपल्यात नाही. तर असं काही वेळाहांगा करायचं पण सगळ्यांनी उचलून धरायचं. त्यामुळे हा एक थांबी विषय नाही आहे. आता भारती खानोलकर यांच्या कवितेचा जो प्रवास आहे तो अगदी पूर्वीपासून आहे. म्हणजे अगदी शाळेत शिक्षिका असल्या तरी छोट्या मोठ्या नाटिका लिहिणं आणि त्या बसवणं आणि ते सादर करून घेणं पासून लिखाण खूप आहे. कविता पण त्यांनी बऱ्याच केलेल्या आहेत. भारतीताईंची मावशी आशाताई गव्हाणकर यांना बालवाङ्मयासाठी राष्ट्रपती पुरस्कार होता. म्हणजे त्यांना जर नातं जोडायचं असेल तर आजच्या कार्यक्रमात त्या मावशीशी जोडायला आणि त्या आठवण करतात त्यांनी. तर त्या लहान मुलांची बालगीतं किंवा लहान मुलांचे वेगवेगळे कार्यक्रम TV आपलं किंवा आकाशवाणी होती, आकाशवाणीवर बसवायचे संगीतिका. आणि मला सांगायला आवडेल, एका संगीतिकेला मी 12 वर्षाचा असताना तबल्याच्या साथीला आकाशवाणीवर मी त्या आतेची खंड आहे. तर या प्रवासात भारतीताईंच्या गेल्या 2-3 वर्षातल्या म्हणजे कविता करणे, सर्व ठिकाणी कविता पाठवणे, त्याची बक्षिसं घेणे, कुणाला न पुरवून देतात आणि ह्या प्रवासात प्रफुल्ल झाले त्यांच्याबरोबर आहे. प्रफुल्ल झाले, एक तुम्ही 2 मिनिटं भारतीताईंबद्दल बोला. या या सर्वांना नमस्कार. आणि स्टेजवरचे मान्यवर आणि आमचे खास करून भारतीय कलाकार त्यांना सर्वांना नमस्कार.
त्यांच्याबद्दल मी काय बोलायचा नेहमीचा प्रश्न येतो. पण आधी सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे आधीपासून त्या कविता करत होत्या, लेख लिहित होते, लिखाण करत होते, सगळं ठीक असतं तरी ते समूहामध्ये हल्ली या 3-4 वर्षापासून समूहामध्ये स्पर्धात्मक रूपात यायला लागल्या. सुरुवातीला त्या थोडं ताणपणच होत्या, पण मला नंतर जाणवलं की त्या समूहाचा अंदाज घेत होत्या असं मला वाटतं. कारण नंतर त्यांची प्रतिभा एवढी फुलली की त्या प्रत्येक समूहामध्ये भाग घेतल्या ठिकाणी बक्षीस घ्यायला लागल्या, प्रत्येक ठिकाणी, आणि बऱ्याच स्पर्धांत त्या भाग घ्यायला लागल्या. आत्ता तर त्यांची आता एखादी कविता मी आता मागितली होती, तर बालपणावरती त्यांनी कविता लिहिली होती आणि निसर्ग आणि बालपण त्यांनी ते मॅच केलं होतं. आता या गोष्टी आत्ता या वयामध्ये त्यांना सुचणं खूप कमालीची गोष्ट आहे. त्यांचा स्वभाव अतिशय नम्र आहे, समोरच्याचा आदर करणं, त्यांचा रिस्पेक्टेड वगैरे सगळं त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. आणि त्याबद्दल मी त्यांचं खूप म्हणजे मी ऋणी आहे त्यांच्याबद्दल की त्यांनी मला पण बऱ्याच ठिकाणी मार्गदर्शन केलं आहे. आम्ही 2 संमेलनामध्ये एकत्र गेलो होतो, पाटील सर आणि मी एकत्र गेलो होतो. तो पण माझा अनुभव खूप चांगला आहे. तर एवढं मी थोडक्यात सांगितलं त्याच्याबद्दल. आता आपण त्यांच्या कन्यकाकडे जाऊया. स्वराली प्रभू देसाई. तर स्वरालीला विनंती करतो की आपल्या आईबद्दल काय, कारण ना लक्षात घ्या या सगळ्यांचा हातभार असतो. 2 मुलींचा आहे, एक मुलगी बँगलोरला आहे, त्यांनी पण मेसेज पाठवलाय, तो आपण नंतर ऐकणार. स्वराली प्रभू. सवय नाही त्याच्यामुळे अगदी सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे धन्यवाद, आभार, नमस्कार. तुम्हा सर्वांचे धन्यवाद आणि नमस्कार. PVK ग्रुप, विरंगुळा ग्रुप हे काही आमच्यासाठी नवीन नाही. भारतीताई खानोलकर माझी आई, आम्ही 2 मुलं त्यांची आज इथे उपस्थित आहोत, मी आणि माझा भाऊ. आम्ही तशी 3 भावंडं, माझी मोठी बहीण ही बँगलोरला असते, डॉक्टर स्वरूपा गवाणकर. त्याच्यानंतर माझा मोठा भाऊ स्वानंद खानोलकर, हा सिव्हिल इंजिनियर, आणि मी स्वराली प्रभू देसाई कोरवीला असते, ती फार्मासिस्ट. आम्हाला तिघांना यशस्वीरित्या घडवण्यामध्ये माझ्या आईचा खूप मोठा हातभार आहे. खूप कष्ट घेऊन, खूप हाल अपेक्षा नाही म्हणतात, पण खूप कठीणाईतून जाऊन तिने आम्हाला घडवले आहे. आम्ही जो काही 3 जण आहोत आज ते तिच्या मुळेच आहोत. माझ्या आईला तसं बघितलं तर खूप साऱ्या हॉबीज आहेत. छंद म्हणाल तर लहानपणीपासून आम्ही तिचे रांगोळी, चित्रकला, काय म्हणतात ते ज्वेलरी डिझायनिंग, शिक्षिका असल्यामुळे लिखाण, वाचन, कविता करणं हे तर पूर्वीपासून होत्याच गोष्टी. पण रिटायरमेंट नंतर जो काही नवीन छंद जडला आणि त्याच्यानंतर मी म्हणेन ह्या PVK ग्रुप आणि विरंगुळा ग्रुपनी जो काही तिला पाठिंबा दिला त्याच्यानंतर तिच्यातल्या सगळे जे काही हॉबीज बाहेर आल्या हे आम्हालाही कोणाला माहिती नव्हत्या, अशातल्या होत्या. आणि जिद्दीने ती नेहमी पुढे राहतच राहिली. नाही म्हणणे हे तिच्या कदाचित शब्दकोशातच नाहीये की कुठलीही गोष्ट असेल तरी ती हिरारीने पुढे जाणार आणि करणार. नाचगाणी असो, बरेच वेळेला PVK ग्रुपचे आम्ही कार्यक्रम बघतो, ग्रुपवरती मामा टाकतात डान्स वगैरे, आम्हालाच रस होतं, पण मग नंतर कळतं की अरे डान्स तर होऊन गेलेला आहे, त्याच्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. त्याच्यामुळे खूप आनंद होतो की हा प्लॅटफॉर्म, हे व्यासपीठ तिला आता लाभलं की ती ते सगळे काही
जे काही तिच्यामध्ये गुण होते ते ती तुमच्या समोर दर्शवू शकते आणि आम्हा सर्वांनाही ते गुण आता हळूहळू कळायला लागले. पुस्तकांबद्दल, कवितांबद्दल मी सांगेन तर कविता जसं म्हणाले तसं ती छोट्या छोट्या लिहित होती, परंतु तुमच्या ह्या ग्रुपमुळे तिला जास्त प्रोत्साहन मिळालं आणि जसे आता साने काका म्हणाले की कविता संमेलन, त्याच्यातही तिने त्या बऱ्याचशा चारोळ्यांची आणि जे काही त्यांचे ते 5 शब्द वगैरे होते ते लिहित गेले. कधी कधी खूप वाचताना खरं सांगायचं तर इरिटेट व्हायचं, कारण आई कधीही टायपिंग नव्हती करत, लिहित होती, कारण ती शिक्षिका असल्यामुळे तिची अक्षरं तिची, त्यामुळे ते वाचू नका आई मला वाचता येत नाही असं असं धरून पण खूप तिने प्रत्येक वेळेला वाचायला लावलं आम्हाला. आता खूप बरं वाटतंय की आम्हाला ही संधी आत्ता तिच्या 80व्या पदार्पणात मिळाली आणि आम्ही तिन्ही भावंडांनी ती पुढाकार घेऊन संग्रही करण्याची ठरवली. म्हणून तिचे सगळे काही कविता ज्या काही आतापर्यंतच्या होत्या निरनिराळ्या प्रकारच्या, त्या माझ्या बहिणीने आणि तिने आणि माझे मामा विकास पाटील या तिघांनी मिळून त्या एकरूप करून आज त्या म्हणजे प्रदर्शित होत आहेत. तर मी सर्वप्रथम आभार मानेन माझी बहीण सोफा गवाणकर जिने प्रकाशन केलं, प्रिंटिंग ज्यांची केलं ते विकास पाटील माझे मामा, त्यांचे आभार मानेन. आणि विरंगुळा ग्रुपमध्ये जे काही माझा परिवार होता, म्हणजे तुमच्यासाठी जसे खानोलकर सर तसे आम्ही प्रेमाने रवींद्र मामा, विकास मामा आणि माझे तिसरे मामा जादूगार रमेश पाटील, या तीनही मामांचे मी खूप खूप आभार मानते. आणि ह्यावेळी न विसरू शकेन अशी व्यक्ती ती म्हणजे परत मावशी. तर ती मावशी जी स्वर्गीय ज्योती पाटकर मॅडम तुमच्या सगळ्यांच्या आहेत, त्या ज्योती मावशीला विनम्र अभिवादन करते आणि माझे 4 शब्द संपवते. थँक्यू. हा गुण सगळ्यांनी शिकायला हरकत नाही. आम्ही दरवेळेला नवीन काही शिकायचं ज्येष्ठांनी ते की स्वरालीने सांगितलं की शाळेच्या काळात सगळं सांगितलं, अभ्यास ताम नुकतून करून घेतला ते नाही सांगितलं, हे सोडून सगळं सांगितलं. पण आत्ताच्या काळात हाताने लिहिलेल्या माझ्या कविता वाच, अगं वाच, आणि ही गुणी मुलं वाचत छान. पण आता सगळं टायपिंग करून घेत आहे, कारण भारतीतही कधीच कशाची पाठ सोडत नाही आणि आता त्या पुढे पुढे दररोज प्रगती करतात. तर ह्या प्रवासामध्ये आपल्या विलासा विरंगुळा केंद्राच्या वतीने मी गीतांजली गंधे यांना त्यांच्या नजरेतून भारतीताई 2 शब्द बोलतो. सगळ्यांना माझा नमस्कार. मैत्रिणीच आहे माझी आणि भारतीताईबद्दल काय बोलायचं, त्या विरंगुळा टाकापासून सगळ्यांना त्यांनी त्यांच्या स्वभावाने आपल्याचं केलंय. आमच्या आजी सुद्धा नेहमी त्यांची आठवण करतात. त्यांचा स्वभाव खूप प्रेमळ आहे आणि टीव्हीवर तर मी तर रोज आधारसाठी बघत असते त्यांचं काय आलंय, कारण त्यांचं लेखन मनशक्तीवर अगदी वैचारिक असतं, ते म्हणजे वाचण्यासारखं असतं, सुंदर लिहितात त्याच्यावर. आणि त्यांचं कृष्णप्रेम पण खूप मी वाचलंय, म्हणजे ते ज्या लिहितात कथाकथन करतात, त्यांचा अभ्यास आध्यात्मिक पण खूप आहे. आणि मी काय अजून बोलू सर, त्यांना नमस्कार करते आणि शुभेच्छा देते की अशीच तुमची लेखणी तळमत राहो दिवसेंदिवस. तळपत राहावं म्हणजे आता त्यांनी जस्ट ऑन युअर मार्क गेट सेट अँड गो म्हटलेलं आहे. 20 वर्ष तळपत राहा, कारण त्या पण म्हणायला मला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडायचा आहे. आता आपण याच्या प्रकाशनाच्या भागाकडे येऊया. विकास पाटील यांना मी प्रकाशकांच्या वतीने त्याच्यानंतर या छपाईमध्ये ते 4-5 दशक पेंटिंग व्यवसायात आहे. तर आणि त्याच्यासाठी पुस्तक बनताना त्यांची मदत होते, त्यांच्या वतीने बोला. नमस्कार. भारतीताई या पूर्वीपासून कविता लिहायच्या
कुठेही कुठच्याही फंक्शनला गेलं, आम्ही गावी गेलो, ट्रीपला गेलो किंवा कुठेही गेलो तरी प्रत्येकाबद्दल त्या काही ना काहीतरी कविता करायच्या. आमच्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्यांचे वाढदिवस आमची गावची मामी म्हणा किंवा मामा म्हणा, रवींद्रचे वडील, कोणावरही त्या पूर्वीपासूनच त्यांना कविता लिहिण्याचा छंद होता. आता त्या छंदातून त्यांनी अतिशय या कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायला सुरुवात केली आणि एक उत्तमोत्तम कविता लिहिणं, सादर करणं चालू केलं. त्या कवितांमधून आता त्यांनी हा कविता संग्रह तयार केलेला आहे, ओलजड. त्याच्यात त्यांच्या तिन्ही मुलांनी आणि 2 जावयांनी सुद्धा पुढाकार घेतला आणि हा संग्रह सादर करण्यासाठी त्यांना पूर्ण सहकार्य केलेलं आहे. आता स्वरूपा, तिची मोठी मुलगी, ही डॉक्टर बँगलोरला असते, तरी बँगलोरवरून तिने हा कविता संग्रहाचं सगळं चेकिंग वगैरे करून मी सर्व तिला पाठवत होतो DTP झालं की, आणि ती तिथून चेकिंग करत होती तिच्या दृष्टीने. त्यामुळे माझं थोडा भार कमी झाला चेकिंग करण्याचा आणि त्यातून टेक्निकली दृष्ट्या जे चेकिंग असेल ते मी करत होतो. कुठे ओळ पुढे न्यायची, कुठे शब्द तोडायचा वगैरे. पण तिने बराचसा हा भार उचलला आणि ती आधी तयार नव्हती, तरी तिला मी तूच प्रकाशक आहेस, मी नाही, हे तिला बिंबवलं आणि प्रकाशक डॉक्टर स्वरूपा खानोलकर यांनी हे ओलजड पुस्तक प्रकाशन केलेलं आहे. आता आपण तिचं निवेदन तिने पाठवलेलं आहे ते ऐकूया. अशा आईचे ओलजड कवितांनी आभार तिने पाठवलेलं रेकॉर्डेड निवेदन ऐकू येत नाहीये स्पष्ट. तिने मला लिहून पण पाठवलेलं आहे टाईप करून, तेच मी आपल्या पुढे सादर करतो. आईच तिचं देणं आभाळा एवढं, आभाळा एवढी माया, संस्कार आणि तेवढीच मोठी स्वप्ने. अशा आईचे ओंजळवर कवितांनी आभार ते काय मानणार. त्यातून त्या कविता पण तिचीच अभिव्यक्ती. एकत्र कुटुंब, पूर्णवेळ नोकरी, नोकरीसाठी प्रवास, 3 मुले असा संसाराचा गाडा सांभाळताना मी आईला नेहमीच घड्याळाच्या काट्याबरोबर शर्यत करताना पाहिले आहे. पण तिने आमच्यासाठी पाहिलेली स्वप्ने ही काळापुढे धावणारी होती. आम्हा तिघांच्या शिक्षणात आईचे फार मोठे योगदान आहे. जिद्द, कर्तृत्व, निश्चय आणि कष्ट याच्या बळावर तिने प्रतिकूल परिस्थितीवर मात केली आहे. सदाचार, समाज धर्म, ईश्वर निष्ठा, नामस्मरण यांची साथ होतीच. रिकामी झोपलेली सासूसून सिरियल पाहणारी आई माझ्या स्मरणात नाही. मनशक्तीसारख्या वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या सेवाभावी संस्थेशी ती जोडली गेली याचा मला अभिमान आहे. निवृत्तीनंतर वाचन, लिखाण हे छंद तिला सापडले याचा आनंद आहे. विरंगुळा दिलासामध्ये गायन, लेखन, वाचन, सादरीकरण या तिच्या आवडींना योग्य दिशा आणि प्रोत्साहन मिळाले. मनशक्ती आणि विरंगुळा केंद्रातल्या वातावरणामुळे आईच्या मनाची उभारी कायम राहते. म्हणून मी आपणा सर्वांची आभारी आहे. या प्रसंगी
लार्जर दॅन लाईफ व्यक्तिमत्व असणारी आणि माझे रोल मॉडेल असणारी माझी मावशी ज्योती पाटकर हिला मी स्मरू इच्छिते. सदाबहार प्रत्येकाला प्रेरणा देणारी आशावादाचा खळखळाट झरा रवींद्र मामा, तुम्ही असेच चेतनामयी राहा. पुस्तक प्रकाशनाच्या प्रवासात मला हात धरून चालवणारे आणि प्रकाशक ही नवीन उपाधी देणारे विकास मामा, खूप धन्यवाद. तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला बहर आली. सगळ्या श्रोत्या वर्गाचे मनापासून आभार. अशीच एकमेकांना उभारी द्या, साथ द्या आणि ज्येष्ठत्वात जीवन कसे जगायचे याचा आदर्श आम्हाला घालून द्या. तू दिलेस आभाळा एवढे, मी हे गोंधळ करते पुढे. ऋणात राहू सदैव, ऋणात तुझ्या सदैव राहू दे. सत्कर्म घडो हा आशीर्वाद दे. माझ्या वतीने शनिवारी हे पुढील. धन्यवाद. ते तिने पाठवलेलं आहे. ही पार्शालिटी होईल. दोन बहिणी मुलींचं बोलणं झालेलं आहे आणि स्वानंद बाजूला आहे. स्वानंद एकच मिनिट. स्वानंद खानोलकर कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात आहे. वती मला माईकवरती बोलायची आजपर्यंत कधी सवय नाही आहे, पहिल्यांदाच बोलतोय. पण आईबद्दल बोललो नाही तर मग काय बोलणार मी आयुष्यात. आई माझी, जसं आता माझ्या बहिणीने कौतुक केलं ते तर आहेच, अजूनही भरपूर म्हणजे कौतुक करण्यासारखं तिच्याकडे भरपूर आहे. लोकांचे ड्रामा बसवणं, रांगोळ्या स्पर्धा घेणं आणि त्याच्यात पहिला नंबर आणणं, अशा भरपूर गुण तिच्याकडे आहेत. आणि मला विशेष करून आता म्हणजे हे बोलायचं होतं की विरंगुळामुळे ती ॲक्च्युली करोनामध्ये खचली होती. लिटरली एकदम मोक्षाचे मार्ग बोलत होती. आणि तिला म्हणून आता खरं मी बोलणार नव्हतो, पण विरंगुळामुळे तिला जो उभारी मिळाली याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी मनापासून आभारी आहे. कारण काय, तिने त्यावेळेला जे घेतलं, ती खरोखर खचलेली होती आणि तिने सगळं जे सुरू केलं. म्हणजे लिखाण तर करते, खूप पसारा करते. आम्ही तिला ओरडतो, जसं ती आम्हाला लहानपणी ओरडायची त्याचे एवढा पसारा करते, कशाला हे करते. पण त्याचा आज एवढा मोठा सन्मान तिला मिळतोय आणि त्याच्याबरोबर आम्हाला मिळतोय. याच्याबद्दल मी तिचे खूप ऋणी आहे आणि तुमच्या सगळ्यांचं पण असंच साथ तिला राहो. ठीक आहे, धन्यवाद. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. करोनाच्या काळात त्या खरोखर तब्येतीने खचल्या होत्या, परंतु कोणीही कोणत्याही खचलेल्या परिस्थितीत किती छान उभारी घेऊ शकतो याचं एक खरोखर मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि हे मी पण जवळून बघितलं आहे. आपला सदैव त्याच्याबद्दल गप्पा वाटतो. आता माझी एक इच्छा आहे की आपल्यापैकी बरेच जण आहेत, एक तरी पुस्तक छापून झालेलं कोण आहे त्यांनी जरा उभे राहा, न लाजता उभे राहा. रमेश पाटील, माझा सिलोनचा प्रवास, या जरा स्टेजवर या, म्हणजे एक बाकीचे येतील कोण. या ताई इकडे या. त्याच्यानंतर साने साहेब, प्रफुल्ल साने. अरे मला अच्छा नाव काय त्यांचं? पाटील ताई जरा मागच्या बाजूला या, म्हणजे फोटो सगळी येतील. स्मिताताई पाटील मनशक्ती केंद्राच्या आहेत, प्रफुल्ल साने आहेत, विकास पाटील आहेत आणि कोण आहे? जरा हातवर करा ना, उभं राहायचं नसेल तर. नाहीतर थोडीशी खाली बसा, म्हणजे मला कळेल कोण येते. बर, आपल्याकडे अनसुया कुंभार 38 पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यांना त्या दिवशी फोन केला, आता ते साताऱ्याला भावाकडे आहे. फोन केला की अनसुयाताई प्रकाशनाचं काय आहे? म्हणाले 6-7 पुस्तकं प्रकाशन करायची बाकी आहे. अरे ही केवढी सोबतता. त्याच्यानंतर आपल्या निराशा 68 पुस्तकं. मी त्यांना म्हटलं 86ला 68, 100ला 100 झाली पाहिजे. सुनंदाताईंची 3 पुस्तकं आहेत,
प्रकाशन न झालेली त्याला पण आपण कधीतरी त्याचा समावेश करू. एकात एक काही आपण करत, पण तुम्ही पण एक वेगळा आदर्श घालून दिलेला आहे. डॉक्टर वृंदाताईंची पुस्तकं आहेत, त्याच्यानंतर उमाताईंची पुस्तकं आहेत. पुस्तकं नसलेले आम्ही तिघं, सुप्रियाताई, मी आणि गीतांजलीताई करून टाकूया. बरं, तर आपण प्रकाशनाच्या सोहळ्याला येऊया. आणि आपले प्रमुख अतिथी आहेत उमाताई, यांना मी विनंती करतो. हां, थांबा, तुम्ही एक 5 मिनिटं उभा राहा. थांबा ना, जरा जरा थांबा. माझं ऐका. काय आईबद्दल बोलायचंय का मी त्या कवितेबद्दल? या 2 मिनिटं बोला. तिकडून गेला तरी चालेल, सगळ्यांना तिकडून गेला माहिती आहे. त्याच्यानंतर माझं चुकला क्रम, त्याच्यानंतर भारतीताई खानोलकर आपलं मनोगत व्यक्त करते. जरा एक 5-7 मिनिटं थांबायला लागेल. हा, तुम्ही इथे बसा. सन्माननीय व्यासपीठ, आपण सगळे जमलेले श्रोतृवर्ग, सर्वांना नमस्कार. खरं म्हणजे भारतीताईंबद्दल काय बोलायचं. 1990 साली मी स्वामी विज्ञानाच्या संपर्कात आले आणि 91ला ताई पण आल्या आणि तेव्हापासूनचा आमचा ऋणानुबंध आहे. आणि आज त्यांचा कार्यक्रमाचा फोन आल्याबरोबर मी म्हटलं की भारतीताईंच्या कार्यक्रमाला जायचं नाही, असं होणारच नाही. कारण मला किती बोलू आणि किती नाही, पण वेळेची मर्यादा आहे. पण भारतीताई म्हणजे आम्हाला अगदी आदर्श रोल मॉडेल असं म्हणता येईल की जी व्यक्ती 80व्या वर्षात पदार्पण करते आहे आणि तिने घर संसार म्हणजे स्वार्थातून परमार्थ ही जी मनशक्तीची युक्ती आहे ती त्या प्रत्यक्ष जीवनामध्ये शेवटपर्यंत जगता आहे. आणि त्याचा आम्हाला सगळ्यांनाच खरोखर अभिमान आहे, कौतुक आहे. आणि त्या कौतुकाचे 2 शब्द बोलावे म्हणून आम्ही सगळ्याजण इथे आलेलो आहोत. आमच्या मोडसताई आहेत, आमच्या कानेरेताई आहेत, अशा आम्ही 3-4 आलेलो आहोत. आणि खरं म्हणजे ते असाच शेवटपर्यंत सतत महोत्सव म्हणला त्या काकांनी तसं त्या पद्धतपर्यंत तुम्ही हे करत राहावं. असं बघा ना, एकच फक्त उल्लेख करते. विज्ञानानंदांनी आम्हाला सांगितलं होतं की धर्म, तत्वज्ञान आणि विज्ञान, आणि विज्ञानातून अध्यात्म आणि त्या जीवनाला त्याची सांगड जोडणं आणि त्यांनी ते प्रत्यक्षामध्ये वर्तनात आणून आपल्या समोर मांडलेलं आहे. आणि हेच जर आपण घेतलं त्यांच्याकडून, हीच स्फूर्ती या निमित्ताने आम्ही घेऊ इच्छितो. आणि म्हणून आम्ही सगळेजण इथे आलेलो आहोत. दुसरं असं म्हणजे बघा, आता त्यांची 3 मुलं इथे बोललेली आपण ऐकलेली आहे. त्यामुळे त्या वेगळं काही सांगायची गरजच नाहीये. फक्त मी एकच ओळ असं म्हणणार आहे, म्हणजे मला सुद्धा छंद आहे कवितांचा, पण मी आज म्हणणार नाही कविता. एक ओळ त्यांची तेवढीच करते की त्याच्यातून त्यांच्या सगळ्या जीवनाचं साथ आपल्याला कळणार आहे. स्वरांनी आळविता आळविता स्वरूपाची ओळख झाली, अध्यात्माची गोडी जडली आणि स्वानंद आनंद विभोर माझा आत्मा झाला. आणि आता मी शेवटच्या त्या विश्व शक्तीशी एकरूप होण्यासाठी आता सगळी माझी वाट चालली. अशीच जीवनाची ही सगळी त्याची अशीच राहू दे यथार्थ जीवन, असं मी त्यांना म्हणेन, वर्णन करेन. आणि ह्या निमित्ताने आमच्या सर्वांकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. आता अजूनही मनशक्तीचा कार्यक्रम असला, आम्ही शाळेमध्ये जातो, कुठे जातो, फोन केला की वेळेच्या आधी, आज सुद्धा त्यांचा मला फोन येऊन गेला, पाटील काही आला नाहीत अजून, म्हणलं हो मी येते आहे. तर अगदी शिस्त काय असते हे सुद्धा त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. धन्यवाद. बोडसताई आल्या तेव्हा मी त्यांना म्हटलं पुढे येऊन बसा, पण बाकीची मंडळी नंतर आली. खरं ह्या ज्या पुढे रिकाम्या खुर्च्या आहेत ना, या भारतीताईंच्या पाहुण्यांसाठी आहेत. अजूनही पुढे येऊन बसा, तुम्ही खुर्च्या आहेत. आता आपण
बसून बसून बोलणार, उभं राहणार का बसून? हां, भारतीताई एक 5 मिनिटं मनोगत व्यक्त करते. मी चुकून या चौघांना अगोदर बोलवलेलं आहे. हॅलो हॅलो. आपल्या प्रमुख पाहुण्या उमाताई आवटे पुजारी ताईंना नमस्कार करते. माझ्यापासून खूप आदर्श अशा आमच्या सुनंदाताईंना नमस्कार आणि माझे दोन शब्द बोलते. प्रथम आता बोलायला काही उरलेलंच नाही. सर्व मुलीने आणि सर्व मुली केलेलाच आहे. पण माझ्या स्वप्नातही नव्हतं की हे पुस्तक प्रकाशन होईल. पण माझ्या कडून ह्या मुलांमुळे हे घडलेलं आहे. आणि याला पहिले म्हणजे ज्योतीच्या आशीर्वादामुळे हे घडलेलं आहे. आणि माझी म्हणूनच हे पुस्तक मी ज्योतीला अर्पण केलेलं आहे. आणि दुसरं कारण माझ्या कविता घडण्याचं म्हणजे की हे विरंगुळा केलं. ज्याने मला खूप आनंद दिला, प्रत्येक वेळी प्रोत्साहन दिलं. त्यामुळे हे तुमच्या प्रेमामुळे माझ्याकडून कविता लिहिल्या गेल्या. म्हणजे सकारात्मकता लाभत गेली, प्रेम लाभत गेलं. तशा कविता जास्त या 2 वर्षातच बहुतेक जास्त कविता झाल्या. नाहीतर आधीच्या कविता 20 होत्या. आता 80 कवितांचं पुस्तक मी प्रकाशित केलं. म्हणजे यासाठी अतिशय मेहनत घेणारे विकास पाटील माझे बंधू हे खारघर डोंबिवली असा सतत त्यांनी 2-3 महिने प्रवास केला. आणि मुलगी त्यांच्याबरोबर सतत व्हॉट्सअपवर आणि मला जोडलेली आणि याला साथ देणारी माझी सून श्वेता आणि मुलगा आणि माझी नात वगैरे माझं सगळं कुटुंब की मी जो गोंधळ घालते जितका वेळ देते याला त्याला सर्वाला काही न बोलता मला प्रेम देणारे, यामुळे हे सर्व घडलेलं आहे. आणि माझं भाग्य होतं की आपल्याला उमाताई आवटे यांच्यासारख्या प्रकाशन सोहळ्यासाठी लेखिका निवेदिका आणि लाभलेल्या आहेत. आणि दुसरं एक भाग्य म्हणजे दुर्गाताई राणीकराते यांची प्रस्तावना म्हणजे पुस्तकाला मुकुटच त्यांच्या शब्दांचा सरितेचा लाभलेला आहे. आणि तसेच रवींद्र परिचय देणारे माझे भाऊ रवींद्र खानोलकर किंवा माझी मैत्रीण डॉक्टर शुभदा खटावकर हिच्या शुभेच्छा लाभलेल्या आहेत. अशा सर्वांच्या प्रेमातून असा हा संग्रह. आता या पुस्तकाला विपुल आर्ट्स म्हणजेच विकास पाटील यांनी तर अतिशय मेहनत, तळमळ म्हणजे किती. काल रात्री 8 वाजता पुस्तकं आली. परवाच्या दिवशी भांडुपला त्यांची प्रेस, परवाच्या दिवशी तिथे मोर्चा होता यांचा आपल्या मोदींचा. त्यामुळे संपर्ण आणि पाऊस तुम्ही बघितला 2-3 दिवस, त्यामुळे पुस्तकं येऊ शकली नाही. तर अशा अगदी अनिश्चित वातावरणात क्रांती तलवार माझ्यापेक्षा माझ्या भाऊदायालाच होती. आणि
अशी ती पुस्तकं काल रात्री आली आणि मग माझ्या सुनेनी आणि नातीनी ती त्यांच्याकडून आमच्याकडे आली आणि अशी सर्वांनी खूप खूप माझ्यासाठी मेहनत घेतलेली आहे आणि असा हा काव्य सुरू सर्वातून निघालेला आहे. मुख्य म्हणजे माझी मुलगी ती स्वरूपा जितेंद्र गव्हाणकर, तिचं साह्य आणि या सर्वांच्या ऋणात मी राहू शकते. सर्वांना धन्यवाद देते पण यांच्या सर्वांच्या मनात राहू इच्छिते. आणि माझी मुलगी स्वरूपा आणि अभिजित प्रभुदेसाई तिचे मिस्टर यांनी मुखपूर्व सर्व अशी उल्लेख झालेलाच आहे की आम्ही सर्व ही मेहनत केलेली आहे. आणि आता तुम्ही पुस्तकावर बघा की जे ओंजळीचं चित्र आहे, ओंजळ ही माझ्या या मुलीने स्वतः मोगऱ्याची फुलं घेऊन मुद्दाम बाजारातून आणून तिच्यावर ओंजळीचं चित्र घातलंय. मालवणची तिची पुतणी तिने ते मुखपृष्ठ तयार केलंय. म्हणजे की मालवण, बेंगलोर, खारघर, डोंबिवली आणि काय काय नावं देऊ अशी सगळीकडनं माझी कथा संग्रह, कविता संग्रह तयार झालेला आहे. तर अशी आणि या सर्वासाठी मला टायपिंग वेळेच्या सूचना किंवा मार्गदर्शन करणारी माझी नातवंड पाच आहे. ती सर्वांची मला या पुस्तकासाठी किंवा आजपर्यंतच्या माझ्या व्हॉट्सअपवर लेखनासाठी शिकवण्यासाठी उपयोग झालेला आहे. त्यांचे सर्वांचे मी त्यांनाही धन्यवाद देते. आणि अशा सर्व गावातून आल्यामुळे मी कवितेच्या दोन वही आत्ता लिहिले आहे की कविते ज्ञान सरिते, कविते ज्ञान सरिते, तू रुजलीस सजलीस मनात साऱ्याच्या जनात, मनात साऱ्या जनात सागर किनारी बहरलीस. कविते ज्ञान सरिते, तू रुजलीस सजलीस मनात साऱ्या जनात सागर किनारी बहरलीस. सर्वांना नमस्कार. केवढी ही क्षमता. आणि आम्ही या वयात म्हणत नाही कारण आमच्याकडे 80 पार पण खूप जण आहे. आमच्या एक लता मंगेशकर आहेत 80 पार, मग अशी हां आणि अनेक मंडळी आहेत. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पुढले 20 वर्ष कविता लिहायचं. तर आता आपण मुख्य प्रकाशन सोहळ्याला सुरुवात करूया. मी विनंती करतो, एक मिनिट त्याच्या अगोदर श्वेता उभी आणि सगळ्यांना तोंड दाखव. कारण ना सोन पाठीशी लागली हे जर वाक्य ऐकायला मिळायचे असेल तर अशी गुणसंपन्न सोन लागते. कारण तिला मागाची एक मिनिट बोलायला सांगितलं तर ती म्हणाली नात उभी आणि सगळ्यांना तोंड दाखव. आणि आता भारतीताईंनी सांगितलं 5 नातवंडांनी मला मदत केली, पण ती मदत केली का भारतीताईंनी ठरवून घेतली. आपण आता प्रकाशन सोहळ्याला घेऊया. वीणा वहिनी आहेत त्या पण भारावून गेल्यात मगासपासून. म्हणजे विकास पाटील यांच्या सौभाग्यावरती. कारण एक सांगतो तुम्हाला, विकास पाटील गेल्या 6 महिन्यामध्ये 5 वेळा आपलं कासवाचं कुटुंब खारघरवरून गुंडाळून डोंबिवलीला मधून राहिलेले आहे. आणि वीणाताईंचं माहिती शकतो. मी लहान आहे माईकवर कशाला बोलायला पाहिजे.
उमाताई अवटी पुजारींना विनंती करूया, फक्त तुम्ही उभ्या राहिलात ना उमाताई तर मागचे झाकले जातील. आपण एक काम करूया, पण मग मागच्यानी कसं ते दिसतील एवढं, पण जवळ जवळ या. इकडे या, जवळ जवळ या. आणि मी उमाताई आवटे पुजारी यांना विनंती करतो की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं. भारतीताई खानोलकर यांच्या ओंजळ या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करते. हे पुस्तक ज्योतिताई पाटकर यांना अर्पण केलेलं आहे. तर त्यांनी काही संदेश इथे दिलेला आहे. स्मृती तुझी निरंतर हृदयी, अखेर क्षणांची याद येई, साऱ्या दिनांचा कळवळा तुझसी, योगदानात क्षण क्षण वेचसी, दिलासा विरंगुळा केंद्रात तू भरुनी, काव्य ओंजळ अर्पिते तव चरणी. आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्या त्यांना विनंती करतो मी की या पुस्तक प्रकाशनावर त्यांनी आपलं मार्गदर्शक भाषण करावं. मान्यवर व्यासपीठ आणि सुजाण सभागृह, नमस्कार. भारतीताईंबद्दल आता बरंच काही बोललं गेलं, पुस्तकामध्ये पण आपण ते वाचालच, त्यामुळे त्यांच्याविषयी परत बोलून मी विनंती करत नाही, पण त्यांच्याबद्दल एक गोष्ट सांगते आणि मग पुस्तकाबद्दल बोलते. की त्यांना मी असं म्हटलं की तुमचं पुस्तक मला पाठवून द्याल का, म्हणजे कुठे राहता सांगा, मी येईन आणि घेईन. तर त्या मला तसं कशाला, मी पाठवते, माझ्या नातीबरोबर पाठवते, तुमचा पत्ता द्या. आणि त्यांची नात संध्याकाळी आली आणि माझ्याशी इतकं म्हणजे आपुलकीने की स्वतःच्या आजीशी बोलावं तसं माझ्याशी बोलून, माझा टीव्ही सुरू होत नव्हता त्याबद्दल बोलून मला त्याच क्षणी कळलं की भारतीताई ही काय व्यक्ती आहे, की नात आजीच्या कामासाठी काय काळजी मी नाही आता असं न म्हणता येते, याच्यातच भारतीताईंचं श्रेय आहे. आणि त्यांचं जीवन कुठं सफल झाले हे आपल्याला समजतं. आता थोडंसं त्यांच्या वाचलेल्या पुस्तकाबद्दल बोलते, त्यांच्या व्यक्तित्वाबद्दल सगळे बोलले, म्हणून पुस्तकातल्या कवितांबद्दल बोलते. की काही काही उपमा, काही काही शब्द इतके अप्रतिम आहेत की त्यातला पर्णशेला हा शब्द मला अतिशय आवडला. की पानाच्या आड, पर्णाच्या आड असं म्हटलं जातं, पण पर्णशेला हा शब्द खूप नवीन वाटला मला. तसंच नदीचे भरले तुडुंब पोट, ही कल्पना पण मला खूप आवडली आणि खूप नवीन वाटली. की नदीचे भरले तुडुंब पोट, नदी तुडुंब वाहते, तुडुंब वरून नदी वाहते, असं अनेक वेळा आपण वाचतो.
पण नदीचे भरले तुडुंब मोठ ही एक नवीन मला त्याच्यामध्ये कल्पना दिसली. रांगोळी त्यांची जी कविता आहे त्यामधला संदेश असा आहे की एकत्र राहा आणि पुढे जा. मला इतकं ते भावलं मनाला की रांगोळीचे ठिपके स्वतंत्र असतात, वेगवेगळे असतात. रांगोळीच्या दोन ठिपक्यांना जोडणाऱ्या रेषा एकमेकांपासून वेगळ्या असतात, भरलेले रंग एकमेकांपासून वेगळे असतात. पण सांगताना आपण काय सांगतो, रांगोळी सुंदर आहे. म्हणजे विविधतेतून एकता, समानता कशी असावी, एकत्र राहिलं तरच आपण प्रगत होतो, मंगल होतो, सुंदर दिसतो. हा संदेश त्याने रांगोळीमधून सांगितला. संयम अभाव नाशाचं कारण, क्रोधात भवती समूहात समूहात मृत्युविभ्रमः, हे सगळं गीतेचं तत्वज्ञान त्याने वैश्विक सत्य रावणाच्या निमित्तानं सांगितलं की रावण का हरला, तर संयम अभाव नाशाचं कारण. संस्कारांचं महत्व संस्कार शिदोरी या काव्यातून त्याने सांगितले की लेकीला आई काय उपदेश करते. हल्ली तर मला वाटतं व्हॉट्सअपवर खूपच सुरू झाले की मग मुलींकडनं का अपेक्षा करायच्या, मग त्याच्यावर लगेच आमच्यासारखी माणसं उत्तर देतात, तसंच का नाही, मग मुलाकडनं मग कशा अपेक्षा असतात. त्या सगळ्याचे तोंड या एकाच काव्याने भारतीताईंनी गप्प केले. आणखीन मला एक त्यांचं आवडलेलं कवितेतली भावना ती म्हणजे आठवांच्या सोबतीने या काव्यामध्ये त्याने प्रेमाचा एक अनोखा पदर उलगडलाय. आजही आपण इतके पुढारलेले समजतो, स्वतःला मानतो, पण तरी स्त्री पुरुष यातली जी एक प्रेमाची भावना आहे त्याच्याकडे आजही फारसं कौतुकाने आणि आदराने नाही पाहिलं जात. ते त्यांनी इतकं सुंदर रीतीने सांगितलंय की त्या प्रेमाला कुठंही आकर्षण नव्हतं, ते आकर्षण विरहित प्रेम होतं. ते 80व्या वर्षी सुचणं आणि ते प्रकटपणाने कबूल करणं आणि ते पुस्तकामध्ये प्रकाशित करणं याला खूप मोठं धारिष्ट्य लागतं आणि ते त्यांच्याकडे आहे. प्रेमनाची वेदना यातून त्यांनी भगिनींना आत्मभान कसं असलं पाहिजे ते सांगितलंय. आणि मला कमाल वाटली की माठ कवितेची गदिमांचं जे गाणं आहे, घटाघटाचे रूपाकडे प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कोणा नकळे, मुखी कुणाच्या पडते लोणी कुणामुखी अंगार. हे माठ कवितेतून घटाची अनेक रूप भारतीताई जेव्हा रेखाटतात, सादर करतात, तेव्हा गदिमांपेक्षा त्यांची प्रतिभा कमी आहे असं मला कुठेही वाटलं नाही. याच्यानंतर कन्यादान कविता. कन्यादान करायला ती वस्तू आहे का, असा एक प्रवाद सुरू झालेला आहे आणि कन्यादानाच्या रिवाजाकडे हेटाळण्याने पाहिलं जातं. कन्यादान कनककोश मी धन्याचं अर्पिला अशी उदात्त भावना कन्येचं दान करताना हल्ली दान चाललेले लोकांमध्ये. आणि कन्यादानाकडे ती दान का करायची कन्या, तिथे दान करायला वस्तू आहे का, असा एक प्रवाद समाजामध्ये उठत असतानाच कन्यादान कवितेमध्ये कन्यादान हे औद्धत्य नाही तर रिवाजाचा आदर आहे. संस्कार संस्कृतीचं जतन वर्धन आणि प्रसारण त्याने आपल्या कन्यादान या कवितेतून केले. आनंदाची दिवाळी यातून सामाजिक बांधिलकीची त्याची जी जाणीव आहे ती आपल्याला दिसते. पाऊस कविता तनुलतिकेवर पल्लव फुलती, खूप छान कल्पना आहे. तनुलतिकेवर पल्लव फुलती. आणि इथं मला मोह होतो फार की त्यांची आता पुस्तक प्रकाशित झाल्यामुळे वाचायला हरकत नाही. त्यांच्या कविता संग्रहातली मला आवडलेली कविता म्हणजे कुठेतरी मला असं वाटलं की मी खूप लहान मूल झाले आणि त्या काळात घरात मी एकटीच असते. त्या काळामध्ये मी ती कविता वाचली. ती कविता आहे माकडे. आपण लहान होतो ती कविता वाचताना. आम्ही गेलो हैदराबादला आत्याच्या गावी फिरायला. आत्याच्या घराभोवती खूप मोठी बाग. खेळता खेळता वेळ जाईल छान. मागे गाडी केळीचे बन, त्याला होते तारेचे कुंपण. कुंपणापलीकडे चिंचेचे झाड, झाडावर होती माकडे फार. टोपीवाला माकड गोष्ट आठवली, आम्हाला ती कल्पना आवडली. केळी काढून फेकली लांब, चिंचा भरभर आल्या आत. आम्ही भावंडे होतो पाच, आनंदाने केला नाच. माकडेही मग नाचू लागली, खूप खूप मज्जा आली. मीठ लावून चिंच खाल्ली,
नंतर माकडे पळून गेले. इतके छान वाटतं मला ही कविता वाचताना की खरोखरच वाटलं की जर लाईट गेली असते तर आपण नाचून तालावर ही कविता म्हटली असती. अशा अतिशय सुंदर कविता संग्रहाचा जरूर सगळ्यांनी आस्वाद घ्या. खूप छान प्रतिभा आहे, खूप छान अशीच निर्मिती भारतीय साहित्य हो आणि आम्हाला वाचायला मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्यांची ओळख नंतर आपल्याला सविस्तर होणारच आहे, त्यामुळे अगोदर सविस्तर ओळख केली नाही. पण मला एक नमूद करावं असं वाटतंय, लेखिका निवेदिका त्या आहेतच, पण महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या डोंबिवली शाखेच्या कार्यवाह आणि डॉक्टर वृंदाताई पण तुम्ही पण त्यांच्या बरोबर आहात, त्या पण कार्यकारिणीत आहेत. आणि मागच्या वेळेला जेव्हा आपले प्रभू साने साहेबांचं पुस्तकाचं प्रकाशन झालं तेव्हा सुरेश देशपांडे अध्यक्ष ते आले होते. तर उमाताई, महाराष्ट्र साहित्य परिषदेला आधी खूप खूप आभार. हा 3 रथी महारथी आमच्याकडे आमचेच आहेत ते, पण आमच्याकडे आहे. कारण काय आहे, त्याच्यानंतर जेव्हा साहित्याच्या अमुक एक उंचीवर आपण जातो त्याच्यानंतर त्यातली मजा घेता येते आणि त्याच्यावर भाष्य करता येते. आता प्रत्येकाला आजच्या कविता संग्रहाची एक प्रत देण्यात येणार आहे, ती प्रत्येकाने घ्यायची म्हणजे दिली जाईल. आता आपण म्हटलं की मध्यंतरी आम्ही चारोळी स्पर्धा केली आणि साने साहेबांनी तिकडून सांगितलं 40 जणांनी भाग घेतला. माधुरीताई यल्लापूरकर या जरा इकडे, त्याची आठवण आली, या ना. अहो या, तुम्ही संगीत विशारद आहात, गायिका आहात अनेक, मग मला बोलायला लावताय तुम्ही, या. पण तुम्ही एक चारोळीकार पण आहे, म्हणजे आमच्याकडे हवे तितके कवयित्री आहेत. वरती या, कोणी फोटो घ्या. फोटो कोण घेत आहे? चारोळी स्पर्धेमधलं तृतीय पारितोषिक माधुरी यल्लापूरकर यांना द्यायचं राहिलं होतं, ते हे सर्टिफिकेट आणलंय आम्ही. आपल्या अध्यक्ष आवटे पुजारी यांना विनंती करतो की त्यांनी उषा शुक्ल आले का, त्याच्यानंतर आणखी 2 आहेत सर्टिफिकेट माझ्याकडे, की आपण पुढल्या वेळेला देऊ. कळलं की नाही माधुरीताई, कधी शाईन होता येतं, डोंट वरी. आता आपण पुढच्या कार्यक्रमाला जाणार आहोत, तो महत्वाचा आहे, मन करारे प्रसन्न. तर तत्पूर्वी मी विनंती करतो की आपण हा प्रकाशनाचा कार्यक्रम इथे संपलाय असं घोषित करतो आणि उमाताई आवटी पुजारी आणि सुप्रियाताई सावंत दोघांना सोडून सगळ्यांना विनंती करतो की आपण या पुढच्या सीटवर स्थान